Hi, hello, Komal this side. My hair nutriment is about to finish and now you might be questioning की हेअर न्यूट्रिमेंटचा बॉक्स का दाखवते, डब्बा का दाखवते. तर ह्या हेअर न्यूट्रिमेंटचा मी 3 महिने जेव्हा यूज केला आहे त्यानंतर झालेला एक छान आलेला रिझल्ट मला शेअर करायचा आणि याच फ्रेममध्ये मी रिझल्ट शेअर करणार आहे. कॅन यू सी दिस स्मॉल रिग्रोथ? दिस हेअरलाईन इज बिन रिग्रोथ. दिस रिग्रोथ, येस, रिग्रोथ जनरेट झाली आहे. 3 महिन्यापासून रेग्युलर मी न्यूट्रिमेंटचा यूज केला आहे, हेड मसाज केला आहे. अँटी हेअरफॉल म्हणजे जो हेअरफॉल कंट्रोलचा शॅम्पू आणि कंडिशनरचा जो कॉम्बो होता तो पूर्ण मी स्वतः 3 महिने यूज केला आहे. अँड माय न्यूट्रिमेंट इज अबाउट टू एंड नाव. म्हणणं असतं बायकांचं की खरंच रिझल्ट येतो का? मी वापरलाय, मी विजिबल रिझल्ट दाखवलाय. सो नाव इट्स अप टू यू विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे, पण मी लाईव्ह रिझल्ट दाखवते. दुसरी गोष्ट, एकतर मी आज सकाळपासून हेअर वॉश केलं आहे, आज मी कोमिंग पण केलेलं नाही. तर मी सांगत असते की टेक्स्चर सुधारले, व्हॉल्यूम आले, बट हे पण सांगत असते की हेअरफॉल पण कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर आता मी सकाळपासून तर हेअरला अजून टँगल फ्री केलेलंच नाही आहे. तर नॉर्मली मी केसांना थोडंसं टँगल फ्री करून, ज्यांचा काही गैरसमज आहे की हेअरफॉल खरंच कंट्रोलमध्ये येतो का, तर तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही हेअर वॉश ज्या दिवशी करता त्या दिवशीचा तुमचा हेअरफॉल आणि आज मी सकाळी हेअर वॉश केला, सकाळपासून डिटँगल केलेलं नाही आहेत हेअर्स, कोमिंग केलेलं नाही आहे. आणि आत्ता मी केसांचं कोमिंग करून तेही नॉर्मल कोम यूज करते, असं नाही की मी मोठावाला झी कोम यूज करते. आणि कोमिंग केल्यानंतरचा हेअरफॉल लिटरली 2, 3, 4, 5 केस आहेत आणि प्रॉपर डिटँगल्ड केलेत. हे जर मी झी कोम वापरून केलं तर माझे इतकेही केस गळणार नाहीत. सो येस, हेअरफॉल थांबतो का? तर 99% थांबतोय. हेअर रिग्रोथ होतीये का? तर हेअर रिग्रोथ 100% होतीये. आणि हेअरफॉल कंट्रोलमध्ये आल्यामुळे केसांचं थिकनेस वाढतोय. माझे केस काय फार हेल्दी आहेत असं मी म्हणणार नाही, बट माझं टेक्स्चर सुधारलंय.